फोटो, टकलू हैवानाचा फोटो पकडा, साल्याला खतम करा. लक्ष दिसतोय. अरे काय झालं? टकलू हैवान, सरपंच खून कचाक. हो. अरे का रे त्या सरपंचाच्या मागे लागलास? मागे बी एकदा खोटी बातमी छापून त्याचा खून करून मोकळा झालास. नाही, आम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं खून करताना. फोटो सुद्धा काढून ठेवला त्याचा. खरंच तुला तो टकलू हैवान एकदा भेटला पाहिजे, त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. अहो ते माझ्या मागे लागला, त्याचा खून करणार आहेत ते. थांबा ना. असं काय करताय? थांबा ना. जी बापरे. अरे लक्ष, असं थरथरतोयस का? काय भूतभीत पाहिलंस की काय? काय कुत्र बित्र चावलं की काय तुला? भूत नाही, सरपंच टकलू हैवान कचाक. अरे लक्षा, अरे माझ्या कर्मा, त्या टकलू हैवानाच्या भूतानं अजून पछाडलं काय रे तुला? नाही गंगे, अगं तुला सोडून मी घरी जात होतो. वाटेत मला सरपंच भेटले, माझ्याशी बोलले. पुढे गेलो, किंकाळी ऐकू आली. ती सरपंचाची होती. सरपंच कचाक, टकलू हैवान खून. अरे लक्षा, पुरे कर हे खुळचटपणा. अरे असला ह्या बाता मारण्या पाहिजे, नसतं झंगाट येतंय गळ्यात. अगं तुझ्या गळ्या चप्पल सांगतो, तो टकलू हैवान मला मारायला आलाय ग. गंगे, दारू उघड. आता कोणाला आणखी? नको. तो टकलू हैवान आणि ते गँग आले मला मारायला. टकलू हैवान? कोण हाय? तुझा बाप. दारू उघड. अगं बया, बाबा आला वाटतं. बाबा नाही, तो टकलू हैवान आहे. आवाज तर बास येतोय. तो टकलू हैवान तुझ्या बाच्या आवाजात बोलतोय. डेंजर माणूस आहे, दरवाजा उघडू नको. दारू उघड. बास आहे की? आले. गंगे, गंगे, राम 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 राम. गंगे, अगं कान फुटलं का काय तुझं? मगापासून बोंब. तू परत आणि इथं? नमस्कार सासरे बुवा. मला सासरे बुवा म्हणू नको. आधी घराच्या बाहेर हो. तू गप गप. तू जातोस घराच्या बाहेर का उचलून फेकून त्या मांजरीच्या पिलागात? सासरे बुवा, तुम्हाला खरंच सांगतो, अहो त्या सरपंचाचा खून करताना मी टकल्याला पाहिले. बाहेर गेलो तर तो टकल्या मला मारेल, माझा जीव घेईल. सासरे बुवा, पण तू आधी बाहेर हो. तुमच्या मुलीच्या कुंकवाची तरी काळजी करा सासरे बुवा. असं काय करताय? अहो नको सासरे बुवा. अहो सासरे बुवा, तुमची मुलगी लग्नाआधीच विधवा होईल. माझा ऐका. काय कुत्र तरी दिसतंय का? दाखव, बघ, नीट बघ. अहो ते लपून बसले असतील कुठेतरी. जातोस मुकाट्याने घरला. अन्न पुन्हा एकदा सांगून ठेवतो, दरवाजा ठोकलास तर हात पाय तोडून गळ्यात बांधीन. अहो तेच तोडची. जाऊ नका. जरा काळजी नाही जावं याची.
टकलू टकलू नाही सगळे टकलू गेले वाटतं. धावून धावून दमले असतील बिचारे. आई, आई. साला इथंच कुठेतरी असणार तो. लपून बसलेला दिसतोय. शोधा, शोधून काढा साल्याला. साला हरामी कुठे गेला काही कळत नाही. सापडलाच पाहिजे. वस्ताद सगळीकडे शोधला त्याला, पण कुठं बी घावाना झालाय. सापडत नाही. साला हरामी असा होऊन नाही चालणार. सापडलाच पाहिजे. मुर्दाच पाडला पाहिजे. फोटो टकलू हैवानाचा फोटो. हॅलो, इन्स्पेक्टर महेश जाधव हिअर. हॅलो महेश, मी उमा बोलते. कोण? उमा, बोल. महेश, सॉलिड प्रॉब्लेम झालाय रे. कसला प्रॉब्लेम? लक्षाचा काल रात्रीपासून काहीच पत्ता नाहीये. काय सांगतोस? हो ना, जाताना धड काही सांगून सुद्धा गेला नाही. अगं मग रात्रीच मला कळवायचं नाही का? अरे मला वाटलं रात्रीपर्यंत येईल तो. मी खूप वाट पाहिली त्याची. त्यातून काय झालं माहितीये, मामा सुद्धा काल रात्रीच बाहेर गावी निघून गेलेत. 4-5 दिवसांनी परत येणार आहेत ते. मी एकटीचे, मला काही सुचत नाहीये. मला खूप काळजी वाटते रे त्याची. अगं पण सगळीकडे इन्क्वायरी केलीस का? मित्र वगैरे? अरे सगळ्यांकडे चौकशी केली, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये. ओ माय गॉड. डोंट वरी, मी लगेच जीप घेऊन निघतो आणि शोध घेतो. ओके, तुला कळवीन मी. ओके, थँक्यू महेश. हवालदार 100. साहेब, जीप काढा, आपल्याला लगेच निघायला हवं. कुठे जायचं? अहो लक्षात काल रात्रीपासून गायब आहे. तो लक्षाव आहे. काल रात्रीला आला होता माझ्याकडे. मग मी तिला हाकलून. अहो काही नाही ते बरळत होता. काय बरळत होता? हेच आपलं काय ते टकलू हैवान फुस असं नेहमीच्याच काहीतरी थापा मारत होता. एनिवे, तुम्ही जीप काढा. साहेब, आपण त्या साईडला पाहिलं तर साहेब माडरा नाही तिथे. काय झालं साहेब? हवालदार, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? कसला आवाज असेल हा? कुत्र बित्र एवढत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. हा? खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला? तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्षा, पण तू इथे कसा पडलास? झाडावरनं खाली पडलो. झाडावरती काय करत होतास तू?